राहुल गांधींच्या इलेक्शन कमिशनवरील आरोपांनी विरोधक झाले एकजूट। बीजेपी समोर नवे आव्हान, समाजात नवा नॅरेटिव्ह पसरवला जात आहे। समाजामध्ये नवा नॅरेटिव्ह। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर म्हणजेच इलेक्शन कमिशनवर केलेल्या गंभीर आरोपांनी भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील निवडणुकांमध्ये मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गडबड आणि वोट चोरी झाल्याचा थेट आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे। या आरोपांनी विरोधी पक्षांना एकजुटीने बीजेपी विरोधात आक्रमक होण्याची संधी दिली आहे। यामुळे समाजात नवा राजकीय नॅरेटिव्ह तयार झाला आहे। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण जर पहिल्यांदाच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर पुरावे सादर करत निवडणूक आयोग मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला। त्यांनी कर्नाटकातील बेंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचा दाखला देत सांगितले की येथे सुमारे 1 लाख फर्जी मतदारांचा समावेश आहे। यामध्ये डुप्लिकेट मतदार, चुकीचे पत्ते आणि एकाच पत्त्यावर शेकडो मतदार असे प्रकार आढळले। त्यांनी दावा केला की काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार कर्नाटकातील 16 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता होती, परंतु 9 जागांवर यश मिळवता आले आणि याला मतदार यादीतील गडबड असल्याचा जबरदस्त आरोप देखील यावेळेस राहुल गांधी यांनी केला आहे। महाराष्ट्रात देखील 5 महिन्यात 5 वर्षापेक्षा जास्त मतदार वाढल्याचा दावा त्यांनी केला। महाराष्ट्रात 40 लाख रहस्यमय मतदार आले कुठून, असा प्रखर सवाल त्यांनी उपस्थित केला। याशिवाय निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याने आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप यावेळेस त्यांनी केला आहे। राहुल गांधींच्या या आरोपांनी विरोधी पक्षांना एकजुटीने बीजेपी विरोधात लढण्याची नवी संधी दिली आहे। शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे, नेते संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या आरोपांना पाठिंबा देत निवडणूक आयोगाला जबाब देण्याची मागणी केली आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी देखील यामध्ये त्यांची सोबत दिली आहे। इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी देखील या मुद्द्यावरून बीजेपी आणि निवडणूक आयोगाला घेण्याची तयारी सुरू केली आहे। राहुल गांधींनी बिहारमधील मतदार यादीमध्ये सत्यापन प्रक्रियेवर SIR देखील प्रश्न उपस्थित केले असून येत्या बिहार निवडणुकीमध्ये वोट चोरी होण्याची शक्यता वर्तवली आहे। राहुल गांधींच्या आरोपांनी भारतीय राजकारणात नवा वाद निर्माण केला आहे। विरोधी पक्षांनी एकजुटीने लढण्याची संधी मिळाली असली तरी बीजेपी आणि निवडणूक आयोग यावर कशी प्रतिक्रिया देतात यावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून असतील। समाजात निर्माण होणारा हा नॅरेटिव्ह आगामी निवडणुकांवर कसा परिणाम करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। यावरती आपली काय भूमिका आहे, आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।